विद्यार्थी मित्रांनो, आपण TY मध्ये आलात, आपलं स्वागत आहे। आपण जो पेपर आज शिकणार आहोत त्या पेपरचं नाव आहे भारतीय आणि जागतिक आर्थिक विकास, इंडियन अँड ग्लोबल इकॉनॉमिक डेव्हलपमेंट। भारतीय आणि जागतिक आर्थिक विकास या पेपरमध्ये पहिल्या सत्रामध्ये तुम्हाला 4 प्रकरणं आहेत आणि दुसऱ्या सत्रामध्ये तुम्हाला 4 प्रकरणं आहेत। असे एकूण 8 प्रकरणं जी आहेत ही तुम्हाला या दोन्ही सत्रामध्ये आहेत। थोडक्यामध्ये या पेपरविषयी मी थोडंसं तुम्हाला सांगणार आहे। भारत आणि जागतिक अर्थव्यवस्था जी आहे, भारतीय अर्थव्यवस्था ही विकसनशील अर्थव्यवस्था आहे आणि अलीकडे म्हणजे 1991 नंतर जागतिक आर्थिक सुधारणा स्वीकारल्यानंतर आपल्याला भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये जी काही प्रगती आहे ती प्रगती एक वेगाने होत असलेली आपल्याला दिसून येते आणि म्हणून भारतीय अर्थव्यवस्था ही जागतिक अर्थव्यवस्थेच्या बरोबरीने कार्य करत असताना भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास आणि जगातल्या अर्थव्यवस्थांचा विकास हा विकास कसा होत चाललेला आहे याची माहिती जी आहे, याची माहिती या एकूण 8 प्रकरणामध्ये दिलेली। मग त्याच्यामध्ये देशातला व्यापार असेल, देशातलं प्रत्येक क्षेत्र असेल, देशामधील इतर घटक असतील, या घटकांची माहिती जी आहे ही भारतातली माहिती जागतिक पातळीवर तुलना करत असताना त्या तुलनेच्या साहाय्याने या माहितीचं विश्लेषण त्या ठिकाणी आपल्याला केलेलं आहे। आणि म्हणून भारत आणि जगातल्या ज्या काय अर्थव्यवस्था आहेत या अर्थव्यवस्थांचा जो विकास आहे तो कसा होत आहे, मग तो राष्ट्रीय उत्पन्नाच्या स्वरूपामध्ये असेल, तो दरडोई उत्पन्नाच्या स्वरूपामध्ये असेल, तो रोजगारीच्या स्वरूपामध्ये असेल, तो लोकसंख्येच्या स्वरूपामध्ये असेल, मग या सगळ्या ज्याला इंडिकेटर्स असं म्हटलेलं आहे, निर्देशांकाच्या स्वरूपाने त्याचं मोजमाप जे आहे ते मोजमाप करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि म्हणून मग भारत हा जगाच्या बरोबर आपला कसा आर्थिक विकास करत आहे हे पाहण्यासाठी आपण आज पहिलं प्रकरण जे आहे, हे पहिलं प्रकरण ज्याला प्रास्ताविक असं म्हटलेलं आहे, ज्याला इंट्रोडक्शन इंग्रजीमध्ये म्हटलं जातं। आता सर्वसाधारणपणे प्रास्ताविकामध्ये किंवा प्रस्तावनेमध्ये आपल्याला असं दिसून येईल की विकास हे मनुष्य जातीपुढील एक आव्हान आहे। विकास हे काय आहे? मनुष्यापुढील आव्हान आहे। अरे प्रत्येक व्यक्तीचा विकास, प्रत्येक मानवाचा विकास हा विकास करत असताना हा विकास त्या मनुष्यापुढचं एक आव्हान आहे। जीवन कसं जगायचं, जीवन जगत असताना येणारी संकट जी आहे ती संकट कशी त्या ठिकाणी निवारण करायची, ती निवारण करत असताना त्या संकटावर मात करण्यासाठी सरकारची भूमिका कशी आहे किंवा त्या देशाची भारतीय अर्थव्यवस्थेची भूमिका कशी आहे। कारण आज आपण पाहतोय की देशाची लोकसंख्या ही वेगाने वाढत चाललेली आहे आणि वाढती लोकसंख्या तिला उत्पन्नाचं साधन ज्याला रोजगार असं म्हटलेलं आहे, पुरेशा प्रमाणात रोजगार उपलब्ध होत नसल्यामुळे आपल्याला विषमता दिसून येते। आता ही विषमता जी आहे ही उत्पन्नाच्या साहाय्याने आपल्याला दिसून येते। काही 20% लोक जे आहेत ते अतिश्रीमंत आहेत,
30-40% लोक जे आहेत ते मध्यमवर्गीय आहेत आणि जवळपास 40% लोक जे आहे ते 40% लोक जे आहे हे दारिद्र्यामध्ये असलेलं आपल्याला दिसून येतं. 2011ची आकडेवारी त्या ठिकाणी सांगते की भारतामध्ये 39% दारिद्र्य होतं. म्हणजे या दारिद्र्यामधील लोकांना जीवन जगणं, मनुष्य जातीचा विकास करणं हे असह्य आहे. आणि म्हणून 20व्या शतकामध्ये ज्यावेळेस तांत्रिक क्षेत्रामध्ये क्रांतिकारक बदल झाले, 20वे शतक जे आहे याला क्रांतिकारक युग असं म्हटलं जातं, याला आधुनिक युग असं म्हटलं जातं. त्यावेळेस जगाच्या एकूण लोकसंख्येचा विचार करत असताना या जगाच्या एकूण लोकसंख्येमध्ये 100 कोटीपेक्षा जास्त लोक, म्हणजे 100 कोटीपेक्षा जास्त लोक, या लोकांना $1 इतकं उत्पन्न त्या ठिकाणी मिळत होतं. म्हणजे ते $1 उत्पन्न मिळून आपलं जीवन कंठित होते. म्हणजे एकूण त्यावेळेची ही 1/5 लोकसंख्या आहे. 1/5 लोकांना $1 इतकं उत्पन्न मिळत होतं आणि त्या उत्पन्नामध्ये त्यांचं जीवन जगणं हे किंवा त्यांना जीवन जगावं लागत होतं. हे असह्य आहे. आणि हे असह्य असल्यामुळं प्रामुख्याने विकास हा मनुष्य जातीपुढील आव्हान आहे. आता हे आव्हान जे आहे हे आव्हान प्रामुख्याने प्राध्यापक रॅग्नर नर्स याने त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की प्रगत देशामध्ये आर्थिक विकास हा गृहीत धरून चालण्याची प्रवृत्ती आढळून येते. प्राध्यापक रॅग्नर नर्स असं म्हणतात की आर्थिक विकास ही प्रगत देशामध्ये गृहीत धरून चालण्याची परिस्थिती आढळून येते किंवा प्रवृत्ती आढळून येते. जणू काही आर्थिक विकास स्वतःची काळजी घेत असतो प्रगत देशामध्ये. म्हणजे प्रगत देशामध्ये रोजगारीचं प्रमाण अधिक आहे. रोजगारीचं प्रमाण अधिक असल्यामुळे उत्पन्नाचं प्रमाण अधिक आहे. उत्पन्नाचं प्रमाण अधिक असल्यामुळे त्यांचं राहणीमान मोठ्या प्रमाणात आहे आणि राहणीमान उच्च असल्यामुळं त्यांचा आर्थिक विकास स्वतःची काळजी घेत असलेलं आपल्याला दिसून येतं. हे विकसित देशांच्या बाबतीमध्ये आपल्याला दिसून येतं. भारताच्या बाबतीमध्ये आपल्याला असं दिसून येतं की भारतामध्ये आर्थिक विकास करायचा असेल तर सरकारची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. देशाची भूमिका ही अतिशय महत्त्वाची आहे. कारण जसं मी म्हटलं आत्ता की 2011 साली 39% लोक हे दारिद्र्यामध्ये होते. आता हे जे काही 39% लोक दारिद्र्यामध्ये होते म्हणजे यांना आपलं स्वतःचं जीवन कंठणं किंवा जीवन जगणं असह्य होत असलेलं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून अशा लोकांचा विकास करायचा असेल, आर्थिक विकास करायचा असेल तर सरकारची भूमिका महत्त्वाची आहे. म्हणून सरकारला मग दारिद्र्य निर्मूलन करायचं असेल तर वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवाव्या लागतात. पंचवार्षिक योजनेमध्ये मग घरकुल योजना असेल, रोजगार हमी योजना असेल, जी काही योजना असेल ज्या त्या व्यक्तीच्या हाताला काम देण्यासाठी, त्या व्यक्तीचं उत्पन्न वाढवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना त्या ठिकाणी राबवाव्या लागतात. आणि त्या राबवल्यानंतर आपल्याला दिसेल की त्या व्यक्तीचा आर्थिक विकास झालेला आहे किंवा त्या व्यक्तीचा विकास झालेला आहे. हे एक त्या ठिकाणी सांगितलं गेलं. आता जगाचा विचार करत असताना 1929 ते 30 हा एक कालावधी आहे. या कालावधीमध्ये जागतिक महामंदी आली. आणि दुसरं 1939चा जो कालावधी आहे इथं दुसरं महायुद्ध झाले. या दोन कालावधीमध्ये जगातल्या ज्या अर्थव्यवस्था आहेत
या जगातल्या अर्थव्यवस्था प्रामुख्याने इथं गुंतल्या गेल्या। 1929ला ज्यावेळेस जागतिक महामंदी आली, या जागतिक महामंदीने प्रगत देश असतील, विकसनशील देश असतील आणि मागासलेले देश असतील, मागासलेल्या आणि विकसनशील देशावर या जागतिक महामंदीचा खूप मोठा परिणाम झाला। पण प्रगत देशावर सुद्धा त्याचा परिणाम झाला। रोजगारीचं क्षेत्र त्या ठिकाणी घटलं, उद्योग संस्था ज्या आहेत त्या बंद पडत होत्या आणि देशापुढे एक प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झालेला होता। आणि म्हणून 1936 साली केन्सने दी जनरल थेअरी ऑफ एम्प्लॉयमेंट, इंटरेस्ट अँड मनी हा ग्रंथ लिहिला जागतिक पातळीवर। आणि त्यानंतर महामंदीतून त्या ठिकाणी रोजगार निर्मिती कशी करायची, पहिलं एम्प्लॉयमेंट, रोजगार निर्मिती कशी करायची, त्या रोजगार निर्मितीसाठी हा सिद्धांत मांडला। आणि या सिद्धांतानंतर मग प्रामुख्याने जे काही प्रगत देशामधील बेकारीचं प्रमाण असेल, बेरोजगारीचं प्रमाण असेल, ते प्रमाण हळूहळू कमी झालेलं आपल्याला दिसून येतं। 1929-30ला आलेली जागतिक महामंदी आजही आपल्याला आफ्रिकेतील काही देश असे दिसतात की मागे टी व्हीवर त्या ठिकाणी त्याच्या न्यूज दाखवत होत्या की आफ्रिकेतले काही देश आजही अशा स्थितीमध्ये आहे की जर दुपारी किंवा सकाळी दुकानं उघडल्या तर त्या दुकानामधला माल जो आहे जीवन जगण्यासाठी लोक लुटतात। म्हणजे याचा अर्थ त्या लोकांना आपलं जीवन जगणं असह्य झालेलं आहे, कारण त्यांच्या हाताला रोजगार नाही आहे। आणि म्हणून हा एक 1929-30ची जागतिक महामंदी हिने जगाला त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात वेढलं गेलं। आणि हे वेढल्यामुळं प्रामुख्याने आपल्याला असं दिसून येतं की इथं कुंठित अवस्था निर्माण झालेली होती काही देशामध्ये। कुंठित अवस्था म्हणजे आर्थिक विकासाचा दर त्या ठिकाणी कमी झालेला आपल्याला दिसून येत होता। आणि मग ही कुंठित अवस्था निर्माण झालेली असेल किंवा चक्रीय बेकारी निर्माण झालेली असेल तर हे दोन्ही प्रश्न जे आहे, या दोन्ही प्रश्नातून बाहेर पडण्यासाठी खऱ्या अर्थाने आर्थिक विकासाची गरज आहे किंवा या शास्त्राची गरज आहे। म्हणून 1936 साली केन्सने जो काही दी जनरल थेअरी ऑफ एम्प्लॉयमेंट, इंटरेस्ट अँड मनी हा सिद्धांत मांडला, या सिद्धांताच्या आधारे प्रामुख्याने देशापुढील जे प्रश्न होते, मग रोजगारीचा प्रश्न असेल, उत्पन्नाचा प्रश्न असेल, उत्पादनाचा प्रश्न असेल, भांडवलाचा प्रश्न असेल, अनेक प्रश्न जे आहे या अनेक प्रश्नांची उत्तरं त्याच्या सिद्धांतातून सापडलेली आपल्याला दिसून येतात। आणि म्हणून हे एक संकट जगावर आलं। आणि दुसरं आहे 1939ला दुसरं महायुद्ध झालं। आता या दुसऱ्या महायुद्धामध्ये जे काही समृद्ध देश होते त्या देशांमध्ये या युद्धाचा फारसा परिणाम झाला नाही, पण जे गरीब देश होते त्या गरीब देशांपुढे खूप मोठे प्रश्न निर्माण झाले। कारण हे देश, कारण मित्र देश असेल आणि त्या मित्र देशांच्या संलग्न आपण जर राहिलो तर त्याचा जरी थोडं नुकसान झालं तर मित्र देशाचं खूप मोठं नुकसान होतं। आणि म्हणून दुसरं महायुद्ध संपलं, अनेक देश स्वतंत्र झाले। यातील बहुतेक देश जे आहे ते संपन्न होते। या संपन्न देशाच्या वसाहतीमध्ये गुलामगिरीमध्ये अनेक देश त्या ठिकाणी गेले, अनेक देश गुलामगिरीमध्ये त्या ठिकाणी गेले। आणि त्यामुळे आर्थिक विकास हा कसा झपाट्याने त्या ठिकाणी आपल्याला घडवून आणता येईल या दृष्टिकोनातून या गरीब देशापुढे हा प्रश्न निर्माण झालेला होता। आणि मग हा प्रश्न सोडवण्यासाठी खऱ्या अर्थाने आर्थिक विकासाच्या अर्थशास्त्राची गरज निर्माण झाली। आणि म्हणून अर्थव्यवस्थेचं स्वरूप जे आहे हे ज्यावेळेस खऱ्या अर्थाने जागतिक अर्थव्यवस्थेचं स्वरूप स्पष्ट होऊ लागलं, काही या स्वरूपानुसार काही अन्याय झालेले जे देश आहे, ज्याला तिसरे जग असं म्हटलं जातं, हे अविकसित देश त्या ठिकाणी एकत्रित आले। आणि हे एकत्रित आलेले अविकसित देश जे आहे
आपली समृद्धी चिरकालपर्यंत आपण करू शकत नाही याची जाणीव ज्यावेळेस श्रीमंत राष्ट्रांना झाली, कारण गरीब देशांपुढे अनेक प्रश्न होते आणि मग या देशांच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आपल्याला काही पावलं उचलली पाहिजे. ही पावलं उचलण्यासाठी प्रामुख्याने श्रीमंत राष्ट्रांनी उत्तरोत्तर जगाच्या आर्थिक मंचावर विकासाचे अर्थशास्त्र, डेव्हलपमेंट इकॉनॉमी याला प्रकाशझोतात आणले. हे प्रकाशझोतात आलं आणि हे प्रकाशझोतात आल्यामुळं मग जागतिक आर्थिक विकास कुठल्याही एका देशाचा विकास नाही. म्हणून जागतिक आर्थिक विकासाची संकल्पना जी आहे, ही संकल्पना त्यावेळेस या जागतिक आर्थिक विकासाच्या संकल्पनेला साकार करण्यासाठी विकासाचं अर्थशास्त्र जे आहे, या विकासाच्या अर्थशास्त्राचं जो काही प्रकाशझोत आहे, हे प्रकाशझोतात त्या ठिकाणी आले, विकासाचे अर्थशास्त्र. आता हे विकास करायचा म्हटल्यानंतर कुठल्याही एका देशाचा विकास करायचा नाही आहे. मग तो देश प्रगत असेल तरी त्या प्रगत देशामध्ये असलेल्या ज्या अडचणी आहेत, समस्या आहेत, ते क्षेत्र आहे, त्याच्यामध्ये जर काही उणिवा असतील तर त्या दूर करायच्या आहे. समजा प्रगत देशामध्ये प्रश्न निर्माण होतो की उत्पादन अधिक झालेले पण विक्री कुठं करायची, हा प्रश्न आहे. तसं विकसनशील देशामुळे अनेक प्रश्न असतात. उत्पादन कसं करायचं, कोठे करायचं, किती प्रमाणात करायचं, कोणत्या तंत्राने करायचं, हे प्रश्न असतात. या प्रश्नाची उत्तरं विकासाच्या अर्थशास्त्रामध्ये आपल्याला मिळू लागली आणि गरीब देशापुढे या दोन्ही अर्थव्यवस्थांपेक्षा अनेक प्रश्न असतात. तिथं मूलभूत जीवन जगण्याचाच प्रश्न असतो. म्हणून मी आत्ता उदाहरण दिलं आहे की आफ्रिकेतले अजूनही कितीतरी देश असे आहेत की ज्याला स्वतःचं जीवन जगता येत नाही. म्हणून विकास ही मनुष्य जातीपुढील एक मोठं आव्हान त्या ठिकाणी ठरत चाललेलं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून भारत आणि जागतिक आर्थिक विकास या पेपरमध्ये, या सिलेबसमध्ये किंवा या पेपरमध्ये, विद्यापीठाने ठेवलेल्या पेपरमध्ये आपल्याला हे पहिल्या प्रकरणामध्ये जी प्रस्तावना आहे त्या प्रस्तावनेनुसार आपल्याला विकासाच्या अर्थशास्त्राचा उदय झालेला आपल्याला दिसून येतो किंवा विकासाच्या अर्थशास्त्राला प्रकाशझोतात आणण्याचं काम त्या ठिकाणी झालेलं आपल्याला दिसून येतं. म्हणून हे पहिलं त्या ठिकाणी विकासाचे अर्थशास्त्र झोतात आलं आणि तेव्हा मग भारतीय अर्थव्यवस्थेचा विचार केला गेला. आता भारतीय अर्थव्यवस्था म्हणून कशी आहे तर भारतीय अर्थव्यवस्था ही उदयोन्मुख अर्थव्यवस्था आहे. उदयोन्मुख अर्थव्यवस्था. आता उदयोन्मुख ज्याला इमर्जिंग इकॉनॉमी असं म्हटलेलं आहे. उदयोन्मुख या शब्दाचा अर्थ आहे की उभरती अर्थव्यवस्था, उत्तरोत्तर प्रगती करत जाणारी अर्थव्यवस्था जी आहे त्या अर्थव्यवस्थेला उदयोन्मुख अर्थव्यवस्था असं म्हटलेलं आहे किंवा इमर्जिंग अर्थव्यवस्था असं म्हटलेलं आहे. म्हणून उदयोन्मुख अर्थव्यवस्था म्हणून भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये, भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये. आता ही जी उदयोन्मुख अर्थव्यवस्था जी आहे, उदयोन्मुख अर्थव्यवस्था म्हणून भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये त्या ठिकाणी पाहत असताना भारतामध्ये अशी काही क्षेत्र जी आहे या क्षेत्रामध्ये उत्तरोत्तर प्रगती होत असलेली आपल्याला दिसून येते. आणि मग ही प्रगती त्या ठिकाणी होत असताना प्रामुख्याने उदयोन्मुख अर्थव्यवस्थेमध्ये काही वैशिष्ट्ये आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात. तर पहिलं वैशिष्ट्य आहे दुभंगलेली अर्थव्यवस्था. दुभंगलेली अर्थव्यवस्था. याला ड्युअलिस्टिक इकॉनॉमी असं म्हटलेलं आहे. भारतीय अर्थव्यवस्था ही दोन गटामध्ये त्या ठिकाणी दुभंगलेली आपल्याला दिसून येतं.
एक आहे आधुनिक क्षेत्र, जे नागरिक क्षेत्रावर आधारित आहे, आणि दुसरं जे क्षेत्र आहे ते परंपरागत क्षेत्र आहे, जे निर्वाह अर्थव्यवस्थेवर किंवा निर्वाह क्षेत्रावर अवलंबून आहे. आता भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1947ला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. हे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आजही जवळपास 73 वर्ष त्या ठिकाणी आपली झालेली आहे. आजही भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये आधुनिक क्षेत्र हे नागरिक क्षेत्रावर आधारित असून ते बाजार यंत्रणेनुसार किंवा बाजार यंत्रणेवर त्या ठिकाणी चालतं. मार्केट मेकॅनिझम त्याला म्हटलेलं आहे नागरिक क्षेत्र. आणि परंपरागत क्षेत्र जे आहे ती निर्वाह व्यवस्थेवर चालतं. म्हणजे आधुनिक क्षेत्र म्हणजे काय, उद्योग आणि सेवा क्षेत्र. आपल्याला असं दिसून येतं की शहरी भागामध्ये उद्योग आणि सेवा क्षेत्र जे आहे ते वाढत चाललेले आपल्याला दिसून येतं. त्याची उत्तरोत्तर प्रगती होत चाललेली आहे. मार्केट मेकॅनिझम जे आहे, बाजार यंत्रणा जी आहे, जेवढी मागणी वाढेल तेवढं उत्पादन वाढत चाललेलं आहे, रोजगारीची क्षमता वाढत चाललेली आहे. म्हणून शहरांचं स्वरूप जे आहे ते झटपट बदलत आहे. झटपट तिथं त्या ठिकाणी बदल होत असलेले आपल्याला दिसून येते. म्हणून याला आधुनिक क्षेत्र असं म्हटलेलं आहे. आणि परंपरागत क्षेत्र जे आहे, ज्याला शेती क्षेत्र असं म्हटलेलं आहे, हे शेती क्षेत्र प्रामुख्याने त्याच्यामध्ये बदल व्हायला कितीतरी वर्ष त्या ठिकाणी लागत आहेत. निर्वाह जीवन आहे. आजही आपण पाहतो की जवळपास 40% शेती जी आहे ही बागायत आहे आणि उरलेली 60% शेती ही जिरायत आहे. जर बागायताने जिरायत शेतीचं जर आपण त्या ठिकाणी पाहिलं तर 40% शेती बागायत शेती आहे. या बागायत शेतीमध्ये सुद्धा आधुनिक पद्धतीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अतिशय बोटावर मोजणे इतकी आहे. जरी बागायत असलं, पाणी पुरवठ्याची सुविधा आहे, भांडवल आहे, सगळं आहे, पण शेती करण्याची जी पद्धत आहे ती शेती करण्याची पद्धत आधुनिक नाही आहे. म्हणून आपल्याला असं दिसून येतं की जर ग्रामीण भागामध्ये बागायत क्षेत्रामध्ये जर आपण गेलं तर ऊसाचं उत्पादन हे दिवसेंदिवस कमी होत चाललेलं आहे. त्याचं कारण असं आहे की अति अजीर्ण होईल इतकं पाणी शेतीला दिलं जातं, अति अजीर्ण होईल इतकी खतं शेतीमध्ये त्या ठिकाणी टाकली जातात, आणि त्यामुळं शेती क्षेत्राची उत्पादकता वाढण्यापेक्षा शेती क्षेत्राची उत्पादकता जी आहे ती उत्पादकता कमी होत चाललेली आपल्याला दिसून येते. हा प्रश्नसुद्धा बागायत क्षेत्रापुढे. आता जिरायत क्षेत्राचा प्रश्न जो आहे, निसर्गामध्ये जर चांगला पाऊस पडला, निसर्गाने चांगलं त्या ठिकाणी जर हवामान ठेवलं, रोगराईवर नियंत्रण राहिलं, तर जिरायत क्षेत्रामध्ये पावसामध्ये त्या ठिकाणी पावसाच्या पाण्यावर शेती केली जाते आणि त्यातून पीक घेतलं जातं. त्याच्यामध्ये खूप अशा प्रकारची शक्यता, उत्पादन शक्यता जी आहे ती उत्पादन शक्यता नसते. आणि म्हणून प्रामुख्याने दुभंगलेल्या अर्थव्यवस्थेमध्ये निर्वाह क्षेत्र म्हणून जे म्हटलं गेलेलं आहे, पारंपरिक क्षेत्र जे आहे ते ग्रामीण भागातलं शेती क्षेत्र आहे. आणि अशा प्रकारच्या या क्षेत्रामध्ये जी प्रगती व्हायला पाहिजे, उत्तरोत्तर बदल व्हायला पाहिजे, उत्तरोत्तर त्यांचा विकास व्हायला पाहिजे, त्यांचा विकास प्राथमिक जे आपण आधुनिक क्षेत्र पाहिलं त्या आधुनिक क्षेत्रासारखा त्यांच्यात विकास होत नाही. आणि म्हणून दुभंगलेली अर्थव्यवस्था आहे. एकीकडे शहरं खूप मोठी होत चाललेली आहे, शहरांना जागेचा प्रश्न आहे, शहरांना त्या ठिकाणी प्रामुख्याने पाण्याचा प्रश्न निर्माण होतो, आणि दुसरीकडे ग्रामीण भागामध्ये इतकी जमीन आहे, इतकं त्या ठिकाणी वातावरण आहे, तिथं लोकसंख्या विरळ आहे, आणि शहरी भागामध्ये लोकसंख्येची घनता अधिक असलेली आपल्याला दिसून येते. का तर तिथं कायमस्वरूपीचा रोजगार आहे, शाश्वत रोजगार आहे. शेती क्षेत्रामध्ये शाश्वत रोजगार नाही, आणि म्हणून याला निर्वाह क्षेत्र असं म्हटलेलं आहे. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये
कमी उत्पादकता हे त्या क्षेत्राचं वैशिष्ट्य आहे. कमी उत्पादकता जर खूप चांगला पाऊस असेल, खूप चांगलं वातावरण असेल, पण जर रोगराई आली तर हातात आलेलं पीकसुद्धा त्या ठिकाणी हिरावून घेतलं जातं. म्हणजे इथं शाश्वती कमी आहे. पण इथं जरी शाश्वती असली तरी इथं प्रामुख्याने शेतीची उत्पादकता कमी होत चाललेली आहे. त्याचं कारण आहे की ऊस हे पीक, समजा उदाहरणार्थ अहमदनगर जिल्हा आपण जर घेतला तर साखर सम्राट जिल्हा म्हणून सांगितला जातो. या साखर सम्राट जिल्ह्यामध्ये ऊसाचं क्षेत्र सर्वात जास्त आहे आणि ऊसाला लागणारं पाणी हे सर्व पिकांमध्ये सर्वात जास्त आहे. पण किती पाणी द्यावं, किती खतं द्यावी, खत देत असताना खतामध्ये कोणत्या पद्धती वापराव्यात, पाणी देताना पाण्याच्या आधुनिक पद्धती वापराव्यात, याचं ज्ञान शेतकऱ्याला नसल्यामुळं प्रामुख्याने आपल्याला दिसून येतं की बागायत क्षेत्रामध्ये ऊसाच्या उत्पादनामध्ये घट होत चाललेली आहे. म्हणजे कमी उत्पादकता हे त्याचं एक वैशिष्ट्य आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं. म्हणून दुभंगलेल्या अर्थव्यवस्थेमध्ये काही गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. एक आहे, पहिली गोष्ट आहे की काही मोठ्या उद्योगांच्या बरोबरीने परंपरागत उद्योगसुद्धा त्या ठिकाणी चालू आहेत. काही मोठे उद्योग आहेत. या मोठ्या उद्योगांच्या बरोबरीने काही परंपरागत उद्योग, निर्वाह उद्योग ज्याला म्हटलेलं आहे किंवा निर्वाहक्षम उद्योग जे आहे हे उद्योगसुद्धा चालू असलेले आपल्याला दिसून. उदाहरणार्थ समजा कापड उद्योग आहे. आधुनिक पातळीवर जर आपण घेतलं, रेमंड सारखा असेल किंवा अजून CRM सारखा असेल तर मोठमोठे उद्योग आहेत जिथं ॲटोमायझेशन झालेलं आहे. पण त्याचबरोबरीमध्ये आपण भिवंडीच्या परिसरामध्ये गेलं तर तिथं छोटे छोटे कारखाने आहेत. ती परंपरागत आहे. हातमाग तयार करतात, त्याच्यावर कापड तयार करतात आणि अशा प्रकारचं एकीकडे रेमंडसारखं कापड आणि दुसरीकडे त्या ठिकाणी हातमागातून झालेलं कापड, म्हणजे आपल्याला दोन्ही एक निर्वाह, जीवन जगण्यासाठी त्या ठिकाणी चाललेली धडपड आहे आणि एकीकडे उत्पादकतेमध्ये होणारी वाढ आपल्याला दिसून येतं. हे एक वैशिष्ट्य किंवा हे एक गोष्ट त्या ठिकाणी आपल्याला आढळून येते या दुभंगलेल्या अर्थव्यवस्थेमध्ये. दुसरी गोष्ट आढळून येते की उद्योग क्षेत्र हे संघटित आहे आणि शेती क्षेत्र हे असंघटित आहे. उद्योग संस्थेमध्ये, उद्योगामध्ये संघटना आहेत. म्हणजे कामगारांची संघटना आहे, मालकाची संघटना आहे, ट्रान्सपोर्टेशन असेल तर वाहतुकीची संघटना आहे, सगळ्याच्या संघटना आहे, बँक युनियन आहे. हे आधुनिक क्षेत्रामध्ये आपल्याला दिसून येतं. पण निर्वाह क्षेत्र, शेती क्षेत्र, एवढं मोठं शेती क्षेत्र आहे, 56% लोकसंख्या आज त्याच्यावर त्या ठिकाणी जीवन जगत आहे. पण त्यांच्यामध्ये ज्या संघटना आहे त्यांचं एकत्रीकरण नाही आहे, असंघटित आहे ते. एखादा प्रश्न निर्माण झाला तर तो प्रश्न, समजा उदाहरणार्थ कांद्याच्या किमती त्या ठिकाणी एखाद्याला 100 रुपये किलोने कांद्याचा भाव मिळाला तर तो आपला पैसे घेऊन मोकळा होतो आणि दुसऱ्याला 50 रुपये त्या ठिकाणी मिळाला तर तो भांडत बसतो. म्हणजे इथं त्याच्या संघटना त्या ठिकाणी. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य आहे शेतमालाच्या किमतीमध्ये चढ उतार नेहमी त्या ठिकाणी होत असतात. औद्योगिक मालाच्या किमतीमध्ये किंवा औद्योगिक मालाच्या किमतीत चढ उतार फार कमी प्रमाणात होतात. उतार होतच नाही, उलटे भाव चढत असलेले आपल्याला दिसून येतात. म्हणून हे दुसरी गोष्ट आपल्याला त्या ठिकाणी दुभंगलेल्या अर्थव्यवस्थेमध्ये दिसून येते की तिथं संघटित आणि असंघटित अशा प्रकारचे 2 गट आपल्याला दिसून येतात किंवा अर्थव्यवस्थेमध्ये दिवसेंदिवस यांच्यामध्ये संघटित आणि असंघटित क्षेत्रामधील जी दरी आहे ती वाढत चाललेली आपल्याला दिसून येते. ही दुसरी गोष्ट त्या ठिकाणी दिसून येते. तिसरी गोष्ट आहे, जवळपास 73 वर्ष झाली दुभंगलेली अर्थव्यवस्था आजही आपल्याकडे तीच अर्थव्यवस्था आहे. स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेची अर्थव्यवस्था, त्या अर्थव्यवस्थेमध्ये असलेले दोन्ही घटक किंवा 2 पैलू, आधुनिक आणि नागरिक क्षेत्र, आपले आधुनिक क्षेत्र आणि परंपरागत क्षेत्र, तेच आपल्याला आजही 73 वर्ष झाल्यानंतरही आपल्याला ते दिसून येतात. ही एक गोष्ट त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येते. तिसरी आणि शेवटची आहे की आधुनिक क्षेत्राच्या विकासामुळे पारंपरिक क्षेत्राच्या विकासाला काहीच हातभार लागत नाही. आर्थिक विकास, आधुनिक क्षेत्राचा विकास वेगाने होत चाललेला आहे, पण शेती क्षेत्राचा विकास पाहिजे त्या प्रमाणात होत नाही आहे. म्हणजे याचा अर्थ आधुनिक क्षेत्र जे आहे याचा विकास वेगाने होत चाललेला आहे, पण
पारंपरिक क्षेत्राचा विकास पाहिजे तेवढ्या प्रमाणात होत नाही आहे आणि म्हणून त्यांनी चौथी गोष्ट सांगितलेली आहे की आधुनिक क्षेत्राच्या विकासामुळे पारंपरिक क्षेत्राच्या विकासाला काहीच हातभार लागत नाही. आणि अशा प्रकारच्या 4 गोष्टी पाहिल्यानंतर आपल्याला दिसून येतं की दुभंगलेली अर्थव्यवस्था हे भारतीय अर्थव्यवस्थेचं उदयोन्मुख अर्थव्यवस्था म्हणून भारतीय अर्थव्यवस्थेचं पहिलं वैशिष्ट्य त्या ठिकाणी सांगितलं जातं. आता हे वैशिष्ट्य पाहिल्यानंतर आपण दुसरं वैशिष्ट्य त्या ठिकाणी पाहणार आहोत. दुसरं वैशिष्ट्य आहे सार्वत्रिक दारिद्र्य. सार्वत्रिक दारिद्र्य. वाईड स्प्रेड पॉवर्टी त्याला म्हटलेलं आहे. वाईड स्प्रेड पॉवर्टी. आता आपल्याला सर्व क्षेत्रामध्ये कमी जास्त प्रमाणामध्ये आपल्याला दारिद्र्य जे आहे ते दारिद्र्य त्या ठिकाणी दिसून येतं. आता दारिद्र्य कोणाला म्हणावं? दारिद्र्याची व्याख्या किंवा गरिबीची व्याख्या करताना त्या ठिकाणी अमर्त्य सेनने असं म्हटलेलं आहे की गरिबीबद्दल दृष्टिकोन वेगवेगळ्या शब्दामध्ये त्यांनी मांडलेले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार एखाद्या व्यक्तीला त्याने जोपासलेल्या मूल्याप्रमाणे जीवन जगता न येणे म्हणजे गरिबी होय किंवा दारिद्र्य होय. प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की आपण चांगल्या प्रकारचं राहणीमान त्या ठिकाणी मिळवावं, चांगल्या प्रकारचं घर असावं, आपल्या घरासमोर एक चांगली गाडी असावी, चांगल्या प्रकारचं आपल्याला खाद्य मिळावं, चांगल्या कॅलरीजचं. हे प्रत्येक व्यक्तीचं एक मूल्य आहे, जीवनमूल्य आहे जोपासण्याचं. पण ते जर त्याला मिळत नसेल, त्याला जीवन जगताना निकृष्ट प्रतीचं अन्न मिळत असेल, राहायला व्यवस्थित त्याचं घर नाही आहे, पावसाळ्यात त्या ठिकाणी पाऊस पडतो, त्याच्या घरामध्ये पाऊस येतो किंवा सूर्य डोकावत असतो, अशा प्रकारची जर त्याची राहण्याची व्यवस्था असेल तर त्याच्या मूलभूत गरजा ज्या आहेत त्या मूलभूत गरजा त्या ठिकाणी पूर्ण होत नसलेल्या आपल्याला दिसून येतं. म्हणून अमर्त्य सेनने म्हटलेलं आहे की जोपासलेली जी मूल्य आहे त्या मूल्याप्रमाणे त्याला जीवन जगता येत नसेल तर त्याला गरीब असं म्हणावं किंवा त्याला दारिद्र्यातील व्यक्ती असं म्हणावं. म्हणजे इथं आपल्याला सार्वत्रिक दारिद्र्य जे आहे, दारिद्र्याचे वेगवेगळे प्रकार त्या ठिकाणी आहे. पण हे दारिद्र्य पाहत असताना प्रामुख्याने अमर्त्य सेनने जीवन जगण्याच्या ज्या पद्धती आहेत त्या पद्धतीमध्ये प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की मला चांगल्या प्रकारचं सुस्थितीमधलं जीवन त्या ठिकाणी जगता यावं. आणि म्हणून हे सुस्थितीमध्ये जीवन जगण्यासाठी त्याने काही पैलू त्या ठिकाणी मांडलेले आहेत. पहिला पैलू त्या ठिकाणी दर्शविला जातो उत्पन्न दारिद्र्य किंवा उत्पन्न दारिद्र्य किंवा वस्तुवंचितता. आता इथं व्यक्तीला जर उत्पन्न मिळालं तरच व्यक्ती आपल्या चांगल्या प्रकारचं जीवनमान जगू शकतो. व्यक्तीला उत्पन्नाची जी साधनं आहे ती साधनं जर मोठ्या प्रमाणात मिळाली तर व्यक्तीला आपले उपभोगाची पातळी जी आहे ती उपभोगाची पातळी वाढवता येते आणि उपभोगाची पातळी वाढली की त्याचं राहणीमान वाढतं. त्याचं राहणीमान वाढलं की त्याचं जीवनमान त्या ठिकाणी उंचावत असलेलं आपल्याला दिसून येतं. पण आज आपल्याला उत्पन्नामुळे अनेक लोक दारिद्र्यामध्ये त्या ठिकाणी राहिलेले आपल्याला दिसून येतं. उत्पन्नच नाही आहे. म्हणून मी आत्ताच म्हटलं की 39% लोक जे आहे 2011ची आकडेवारी त्या ठिकाणी सांगते जनगणनेची 39% लोक हे दारिद्र्यामध्ये आहेत. त्यांची उत्पन्नाची पातळी जी आहे किंवा उपभोगाची पातळी जी आहे ती अतिशय खालच्या पातळीवर असलेली आपल्याला दिसून येते. आणि म्हणून लोकसंख्या आणि त्याची टक्केवारी जी आहे ही टक्केवारी काढत असताना एकूण 2011ला असलेली 121 कोटी लोकसंख्या
या 121 कोटी लोकसंख्येमध्ये 39% लोक त्या ठिकाणी दारिद्र्यामध्ये होते. जर उपभोगाची किमान पातळी जर तो पूर्ण करू शकत नसेल तर त्याला दारिद्र्यामधील व्यक्ती असं म्हणावं. आणि म्हणून जागतिक बँकेच्या आकडेवारीनुसार 2000 साली दारिद्र्याचं प्रमाण जे आहे ते 35% इतकं होतं. म्हणजे 2000 साली किती होतं? 35% होतं. जागतिक बँकेची त्या ठिकाणी आकडेवारी आहे. जागतिक बँकेने त्यावेळेस 35% इतकं दारिद्र्य होतं. भारतातलं दारिद्र्याचं प्रमाण 2011 साली 39% होतं. म्हणजे त्याला आपल्या जीवनावश्यक गरजा पूर्ण करतात. 2 वेळचं चांगल्या कॅलरीचं, ज्याला 2100 कॅलरीज असं म्हटलेलं आहे, 2100 कॅलरीचं अन्नसुद्धा त्याला मिळू शकत नाही. त्या व्यक्तीला उत्पन्न दारिद्र्य किंवा वस्तू वंचितता असं म्हटलेलं आहे. वस्तू घेणं म्हणजे उपभोगासाठी लागणाऱ्या वस्तू, जीवन जगण्यासाठी लागणाऱ्या वस्तू, या वस्तूपासून तो वंचित राहतो. कारण उत्पन्नच नाही आहे तर उपभोग त्या ठिकाणी घेऊ शकत नाही आहे. आणि म्हणून आहे ते मिळेल ते त्या ठिकाणी तो आपल्या खाण्यामध्ये वापरत असलेला, त्याला कॅलरीजचा विचार तर करू शकत नाही. जर 2100 कॅलरीजचं उत्पन्न त्या व्यक्तीला मिळालं तर त्या व्यक्तीची कार्यक्षमता, काम करण्याची क्षमता जी आहे ती काम करण्याची क्षमता वाढते. पण जर कमी प्रमाणामध्ये 2100 कॅलरीजपेक्षा कमी जर प्रतीचं अन्न त्याला मिळालं तर त्याची कार्यक्षमता ही कमी होते. तो आळशी बनतो किंवा त्याला प्रामुख्याने आळस येत असलेला आपल्याला दिसून. कारण शरीरामध्ये असलेल्या ज्या कॅलरीज आहे त्या जर चांगल्या असतील, जास्त असतील तर तो कार्यक्षमपणे काम करू शकतो. त्या जर निकृष्ट प्रतीच्या त्याला मिळाल्या तर तो काम करू शकत नाही. म्हणून अमेरिकेतलं उदाहरण त्या ठिकाणी दिलं जातं. अमेरिकेमध्ये 2100 कॅलरीजपेक्षा जास्त, जवळपास 3300 कॅलरीजचं अन्न त्या व्यक्तीच्या सेवनामधनं असतं. आणि म्हणून अमेरिकेतला व्यक्ती 18 तास काम करू शकतो. भारतातला व्यक्ती 8 तास जरी त्याला काम त्या ठिकाणी सांगितलं तरी 8 तास त्याला काम करायला त्या ठिकाणी कंटाळा येतो. आता त्याला हवामान हे एक कारण आहे. कारण अमेरिकेमध्ये थंड शीतकटिबंधीय तो प्रदेश आहे, भारतामध्ये उष्णकटिबंधीय प्रदेश आहे. शेवटी घाम आला की त्या ठिकाणी आपोआप आळस येतो. पण सांगण्याचं तात्पर्य आहे की शरीरामधील जी ऊर्जा आहे ती ऊर्जा त्याला चांगल्या प्रकारची प्रेरणा देते, काम करायला त्या ठिकाणी उद्युक्त करते. म्हणून उत्पन्न जर त्या ठिकाणी वाढतं असेल तर निश्चितच दारिद्र्याचं प्रमाण कमी होऊ शकतं. म्हणजे त्याला चांगल्या दर्जाच्या वस्तू जर त्या ठिकाणी मिळाल्या तर त्या चांगल्या दर्जाच्या वस्तू त्याची कार्यक्षमता वाढवतो. आणि त्याची कार्यक्षमता वाढली की प्रामुख्याने दारिद्र्याचा प्रश्न जो आहे तो कमी झाल्याशिवाय राहणार नाही आहे. म्हणून इथं सार्वत्रिक दारिद्र्य हे उदयोन्मुख भारतीय अर्थव्यवस्थेचं एक दुसरं वैशिष्ट्य त्या ठिकाणी सांगितलं जातं. त्या वैशिष्ट्यामधला पहिला मुद्दा आहे उत्पन्न दारिद्र्य. अनेक लोकांचं उत्पन्न विषमता आहे आणि ही उत्पन्न विषमता आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. म्हणून पहिलं आहे उत्पन्न कमी असल्यामुळं प्रामुख्याने त्यांना चांगल्या उच्च दर्जाच्या वस्तू खरेदी करता येत नाही. निकृष्ट दर्जाच्या असेल ती वस्तू त्या ठिकाणी खरेदी करून आपल्या जीवनाचा उपभोग त्या ठिकाणी घेतला जात असलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर दुसरं आहे आहे आरोग्य आणि शिक्षण यापासूनची वंचितता. आरोग्य आणि शिक्षण यापासूनची वंचितता. व्यक्तीचं उत्पन्न जर त्या ठिकाणी कमी असेल तर व्यक्ती आरोग्याकडे दुर्लक्ष करतो आणि त्याला शिक्षणाकडे सुद्धा दुर्लक्ष होत असलेलं आपल्याला दिसून येतो. मानवाचा विकास हा आरोग्य आणि शिक्षण या दोनच गोष्टीवर त्या ठिकाणी महत्त्वाचा अवलंबून आहे. त्याचं जर आरोग्य त्या ठिकाणी
तो निरोगी असला तर उत्तम रीतीचं काम करू शकतो, उत्तम रीतीचं रोजगार मिळवू शकतो, उत्तम रीतीचं उत्पन्न मिळवू शकतो आणि निरोगी व्यक्ती जो आहे या निरोगी व्यक्तीला उत्पन्नाची साधनं मोठ्या प्रमाणात प्राप्त होतात जर त्याचं आरोग्य जर चांगलं असेल तर. त्याने जर उच्च प्रतीचं शिक्षण घेतलेलं असेल तर शिक्षणामुळे सुद्धा त्याची प्रगती होते. असं म्हटलं जातं बघा, शिक्षण तज्ज्ञ असं म्हणतात की प्राथमिक शिक्षण घेतलेल्या व्यक्तीने मिळवलेल्या उत्पन्नापेक्षा माध्यमिक शिक्षण घेतलेल्या व्यक्तीच्या उत्पन्नाचं प्रमाण अधिक असतं. माध्यमिक शिक्षण घेतलेल्या व्यक्तीपेक्षा जे काही पदवी प्राप्त केलेले व्यक्ती असेल त्याचं उत्पन्न अधिक असतं. पदव्युत्तर व्यक्तीचं उत्पन्न अधिक असतं. पदव्युत्तर डबल पदव्युत्तर असेल तर त्याचं उत्पन्न अधिक असतं. म्हणजे शिक्षणावर उत्पन्नाची संकल्पना अवलंबून आहे. जेवढं चांगल्या प्रकारचं शिक्षण त्याला मिळालेलं असेल तेवढं त्याला उत्पन्न कसं मिळवावं याचं ज्ञान येतं. आणि म्हणून मानवी विकासात आरोग्य आणि शिक्षण या दोन गोष्टींना त्याचा महत्त्व दिलं जातं किंवा महत्त्वाचा वाटा आहे. या दोन गोष्टीमुळे दारिद्र्य आणि वस्तू दारिद्र्यावर मात करण्यास मदत होते. जे आपण पाहिलं उत्पन्न दारिद्र्य असेल आणि वस्तू दारिद्र्य असेल तर या दोन्ही घटकावर मात करायला आपल्याला त्या ठिकाणी शिक्षण आणि आरोग्य हे दोन त्या ठिकाणी आपल्याला गोष्टी ज्या आहे त्या मात करू शकतात. त्याचबरोबर शिक्षणामुळे प्रामुख्याने साक्षरता वाढली म्हणजे त्याचा जीवनमानाचा दर्जा उंचावतो, त्याच्या राहणीमानाचा दर्जा त्या ठिकाणी उंचावतो. कारण त्याला उत्पन्न कसं मिळवावं याचं ज्ञान त्या शिक्षणाने दिलेलं असतं. शिक्षण घेऊन त्या ठिकाणी तो चांगल्या प्रकारचं उत्पन्न मिळवू शकतो आणि चांगल्या प्रकारचं उत्पन्न मिळत असताना तो आपलं आरोग्य सांभाळण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे जास्तीत जास्त आपल्याला कसं जगता येईल म्हणजे याला आयुर्मर्यादा असं म्हटलेलं आहे. या आयुर्मर्यादेचा विचार त्या ठिकाणी करत असतो. म्हणून जागतिक पातळीवर आरोग्याचं मोजमाप आयुर्मर्यादेच्या निर्देशांकाच्या आधारे केलं जातं आणि शिक्षणाचं मोजमाप जे आहे साक्षरतेचा निर्देशांक. आता साक्षरतेची व्याख्या म्हटलं की ज्याला पूर्वी म्हटलं जायचं की ज्याला लिहिता आणि वाचता येतं त्याला साक्षर असं म्हटलेलं आहे. पण अलीकडे या व्याख्यांमध्ये बदल झालेला आहे. कारण 21व्या शतकामध्ये जे तंत्रज्ञानाचं युग आलं त्याला कॉम्प्युटर युग असं म्हटलेलं आहे, टेक्निकल युग असं म्हटलेलं आहे. या युगामध्ये शिक्षणाची जी व्याख्या आहे ती व्याख्यासुद्धा त्या ठिकाणी बदलली. ज्याला लिहिता वाचता आणि संगणकाचं ज्ञान आहे अशा व्यक्तीला आता साक्षर म्हटलं गेलेलं आहे. म्हणजे साक्षर होण्यासाठी त्याला कमीत कमी आता संगणकाचं ज्ञान असणं गरजेचं आहे. त्यामुळं तो आपलं जीवन जे आहे ते चांगल्या प्रकारचं जगू शकतो. म्हणून शिक्षणाच्या बाबतीत निर्देशांक म्हटला तर तो साक्षरतेचा आहे आणि आरोग्याच्या बाबतीत म्हटलं तर तो तिथं आयुर्मर्यादेचं म्हटले. म्हणून पाश्चात्य देशामध्ये अमेरिकेमध्ये आपल्याला जी आयुर्मर्यादा आहे ती आयुर्मर्यादा 80 ते 85 वर्षापर्यंत आहे. म्हणजे सरासरी त्याने काढलेली आहे. अमेरिकेतला व्यक्ती 80 ते 85 वर्ष जगू शकतो. कशामुळं की त्याला चांगलं उत्पन्न आहे, त्याला चांगलं त्या ठिकाणी वस्तू उत्तम दर्जाच्या वस्तू मिळतात. म्हणून मी म्हटलं की अमेरिकेमध्ये 2100 कॅलरीजच्या पुढचं 3300 कॅलरीपर्यंतचं अन्न त्यांच्या सेवनामध्ये आहे. म्हणून त्याचं आरोग्य जे आहे ते धष्टपुष्ट लोक आहे, सदृढ लोक आहेत. त्यामुळे त्यांचं सरासरी आयुर्मान जे आहे 80 ते 85 वर्ष सांगितलेले. भारताचं सरासरी आयुर्मान 60 वर्ष आहे. मग भारतामध्ये आज आपल्याला पाहायला मिळतं बघा की आपण जे अन्न खातो त्या अन्नामध्ये समजा उदाहरणार्थ केळी आहे. ही केळी जी आहे फळ म्हणून आपण, कारण फळ हे शरीराला पौष्टिक त्याच्यातले जे घटक आहेत ते घटक पुरवण्याचं काम करतं. पण भारतामध्ये आपल्याला असं दिसून येतं की मागणी ही इतक्या वेगाने वाढते तेवढ्या प्रमाणात उत्पादन वाढत नाही. आणि म्हणून केळी पिकवण्याचं जे तंत्र आहे कार्पेट वापरलं जातं किंवा वेगवेगळ्या प्रकारचे AC मधली केळी पिकवली जाते आणि ही केळी शरीराला पौष्टिक नसून
ही केळी आपल्याला बाधते, केळी खाल्ल्यामुळं सर्दी होते, केळी खाल्ल्यामुळं आजारी पडतो. म्हणजे फळ हे आजारी पडण्याचं साधन नाही आहे, पण ती पिकवली जशी नैसर्गिक ती पिकली पाहिजे तशी पिकवली जात नाही. आणि म्हणून आपल्या आरोग्याचं प्रमाण जे आहे, भारतामध्ये रोग्यांचं प्रमाण अधिक असलेलं आपलं. कुठलाही रोग आला की भारतामध्ये तो खूप वेगाने पसरतो. आजही आपण पाहतोय बघा, कोविडसारखा त्या ठिकाणी जो रोग आहे तो भारतामध्ये वेगाने पसरू लागलेला आहे. इम्युनिटी पॉवर ज्याला म्हटलेलं आहे, प्रतिकारशक्ती जी आहे, ही प्रतिकारशक्ती आपली त्या ठिकाणी कमी असल्यामुळं आपण त्या रोगाला बळी पडतो. आणि रोगाला बळी पडलं तर आपलं जीवन हे म्हणजे आपली आयुर्मर्यादा ही कमी होते. म्हणून आपल्याला आजही असं दिसतं बघा की 20, 21, 22 वर्षाच्या मुलाला हार्ट अटॅक आलेला आहे. वैद्यकीय क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी सांगितलं जातं की 40 वर्षानंतरच ह्या गोष्टी घडायला पाहिजे. 40 वर्षानंतरच क्रॉनिक डिसीज ज्याला म्हटलेलं आहे. क्रॉनिक डिसीज म्हणजे समजा शुगर होणं. आज आपल्याला जन्मलेल्या बाळालासुद्धा शुगर झालेली आपल्याला दिसून येतं. याचं कारण एक आहे की आपण जे अन्न खातो ते सगळं केमिकल फूड आहे, रासायनिक ते सगळे त्या ठिकाणी घटक आहेत. आणि ते आपल्या शरीरामध्ये गेल्यामुळं आपली आयुर्मर्यादा जी आहे ती आयुर्मर्यादा त्या ठिकाणी वाढू शकत नाही आहे. म्हणजे चांगल्या प्रकारचं उदाहरणच म्हणून द्यायचं जर ठरलं तर अमेरिकेमध्ये बाहेरच्या देशातून आलेली जी काही फळं आहे त्याचं नॅशनल लॅबोरेटरीमध्ये म्हणजे सरकारच्या ज्या काही लॅबोरेटरीज आहे त्याच्यामध्ये त्याची तपासणी केली जाते की याच्यावर फवारलेलं जे काही पेस्टिसाइड्स आहे ते पेस्टिसाइड्स त्या ठिकाणी किती टक्के आहे, ते फळ आपल्याला खाण्यायोग्य आहे का. जर ते मानवाच्या शरीराला अपायकारक करणारं त्या ठिकाणी फळ असेल तर आलेली कंटेनर जशीच्या तशी त्या ठिकाणी पाठवली जाते. भारतामध्ये कुठल्याही प्रकारचं फळं जी आहे याचं ॲनालिसिस होत नाही, लॅबोरेटरीमध्ये तपासणी होत नाही. जसा माल त्या ठिकाणी शेतकऱ्यातून त्या ठिकाणी व्यापारी घेतात, व्यापारी लगेच त्याच्यावर प्रक्रिया करतात आणि तोच माल बाजारामध्ये येतो आणि तोच माल आपण त्या ठिकाणी खातो. आणि त्या खाण्यामुळे आपलं जे काही आयुर्मान आहे ते आपलं घटत चाललेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे सांगण्यात तात्पर्य आहे की आरोग्याची काळजी त्या ठिकाणी महत्त्वाची, ती घेणं महत्त्वाची आहे. म्हणून अशा प्रकारचं आपलं दुसरा मुद्दा ते आहे. हा दुसरा मुद्दा त्या ठिकाणी आरोग्य आणि शिक्षण यापासूनची वंचितता. म्हणजे भारतामध्ये आरोग्याच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी उत्पन्न कमी आहे म्हणून निरोगी राहणाऱ्या लोकांचं प्रमाण कमी आहे. म्हणजे जास्तीत जास्त लोक रोगाला बळी पडतात. आणि दुसरं आहे शिक्षण घेणाऱ्या व्यक्तींची संख्या ही उच्च शिक्षण घेणाऱ्या व्यक्तींची संख्या म्हणा किंवा प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या व्यक्तींची संख्या. कारण उत्पन्न कुटुंबामध्ये उत्पन्नाचं साधन म्हणून मुलाकडे पाहिलं जातं. आणि म्हणून ग्रामीण भागामध्ये आपल्याला शाळाबाह्य मुलं शोधून त्या ठिकाणी शाळेमध्ये आणावी लागत आहे. सरकार उपाययोजना करत आहे. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य त्या ठिकाणी आहे की आरोग्य आणि शिक्षण या दोन गोष्टी ज्या आहेत या दोन गोष्टीमुळे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी प्रामुख्याने व्यक्ती दारिद्र्यामध्ये जात असलेला आपल्याला दिसून येतो. आपण सार्वत्रिक दारिद्र्यामध्ये हे दोन मुद्दे पाहिलेले आहेत. राहिलेले पैलू जे आहे ते आपण पुढच्या तासाला त्या ठिकाणी पाहूया.